गंगणपतये नमः. 6 जानेवारी 2026 नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आलेली पौष कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी. मित्रांनो, या महिन्यात एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. ही संकष्टी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी येत असल्यामुळे ती अंगारकी म्हणून ओळखली जाणार आहे. अंगारकी चतुर्थी हा असा योग आहे जो 6 महिन्यातून एकदाच येतो आणि वर्षातून केवळ 2 वेळा आपल्याला लाभतो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे 6 महिन्यातून येणारे हे दुर्मिळ व्रत यावर्षी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आपल्याला लाभत आहे. हीच ती चतुर्थी आहे जिचं व्रत केल्याने माणूस कितीही कर्जात बुडालेला असला तरी तो कर्जमुक्त होतो. हे व्रत केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि हे व्रत श्रद्धेने केल्यास मनोवांछित फळ मिळतं. हे अत्यंत प्रभावी व्रत मानलं जातं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्यास 21 संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्य प्राप्त होते. या चतुर्थीला अंगारक असे नाव का पडले यामागील रहस्यमयी कथा आपण बघणार आहोत. आणि सोबतच या दिवशी कोणते उपाय करावे ज्याने आपल्या जीवनातील संकट दूर करून गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्याला मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक शब्दात गणपती बाप्पाचा आशीर्वाद दडलेला आहे. श्री गणेशाच्या नामस्मरणाने या पावन कथेला सुरुवात करूया. दल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी कथा आलेली आहे. गणेश भक्त आणि वेदवत्ते अग्निहोत्री ऋषी भरद्वाज अवंती नगरीत राहत होते. शिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक अप्सरा जलक्रीडा करत होती. तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवभूत झाले. ते पृथ्वीने धारण केले. त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता. तो 7 वर्षांचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषीच्या स्वाधीन केला. त्यांनी त्याचे उपनयन केले, वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं. त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1 सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न केलं. गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले. तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करायचे आहे. माझे नाव त्रिलोक्यात विख्यात व्हावे. आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो. यावर गणेशानं आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं. तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम, अंगारासारखा लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल. या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल. तुला आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू अमृतपाशन करशील असा वर त्याला गणेशानं दिला. तोच वार मंगळवार होता आणि गणेशाच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं. गणेशानं आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्ट चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचे पुण्य युगानुयुगे त्यांच्याही वाट्याला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. ते ऋणमुक्त होतील. ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे जमत नसल्याने अशांनी अंगारकी मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचनही दिले गेले आहे. व्रताच्या दिवशी सकाळपासून उपोषण करावे. सायंकाळी पुण्यस्नान करून चंद्रोदय झाल्यावर गणेशाची षोडोपचारे पूजन करावे. पूजेनंतर आरती म्हणून मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन किंवा पाटावर चंद्राची आकृती काढून त्यावर गंधफूल वाहून नमस्कार करावा. अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी. मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. पूजाविधी करू नये. अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. गणेश अंगारकी श्लोक अशाप्रमाणे आहे. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर मे देवं गृहाणार्घ्यं नमस्तुते
कृष्णपक्षे चतुर्थ्या तु संपूजितं विदुदे क्षिप्रां प्रसदी देवेश अंगारकाय नमस्तुते. असा हा श्लोक म्हणून उपवास सोडावा. तसेच ही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबून नये. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपवाशीपोटी झोपलेले कदापि रुचत नाही. म्हणून त्याच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चित मिळते. मित्रांनो, जशी संकष्ट चतुर्थी आहे तशीच किंबहुना तिच्या इतकीच महत्त्वाची आणि फलदायी ही अंगारकी चतुर्थी आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की या व्रताच्या आचरणाने संकटाचा नाश होतो, अडचणी दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. ज्यांच्या आयुष्यात लग्नाचे अडथळे येत असतील, विवाह जमत नसेल, त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे, ज्यांच्या मनात वर्षानुवर्षे ही वेदना आहे, त्यांना अंगारकी चतुर्थीचे व्रत आशेचा किरण दाखवते. या व्रताच्या प्रभावाने कुटुंबातील व्यक्ती सुखरूप राहतात, आरोग्य लाभते, घरात शांतता आणि समाधान नांदते. मित्रांनो, माणूस कितीही कर्जात बुडालेला असला, आर्थिक अडचणीत अडकलेला असला, तरी श्रद्धेने केलेले हे अंगारकी चतुर्थीचे व्रत त्याला कर्जमुक्तीच्या दिशेने घेऊन जाते. घरातील संततीची भांडणे, मतभेद, ताणतणाव हळूहळू कमी होऊ लागतात आणि नात्यामध्ये समजूतदारपणा निर्माण होतो. विद्यार्थ्यासाठीही हे व्रत अतिशय लाभदायक आहे. परीक्षेत यश मिळते, स्मरणशक्तीत वाढ होते आणि आत्मविश्वास बळकट होतो. या व्रताच्या प्रभावाने माणसाच्या जीवनात पराक्रम घडतो, कार्यसिद्ध होतात आणि समाजात कीर्ती, मान, सन्मान प्राप्त होतो. अंगारकी चतुर्थीचा एक विशेष महत्त्वाचा लाभ म्हणजे मंगळ ग्रहाचे दोष शांत होतात, मंगळाची वक्रदृष्टी कमी होते आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. शास्त्रामध्ये सांगितले आहे की 21 संकष्ट चतुर्थी व्रत आणि एक अंगारकी चतुर्थी व्रत याचे फळ समान मानले गेले आहे. फक्त फरक इतकाच आहे की ज्यांना दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत करणे शक्य होत नाही, त्यांनी श्रद्धेने एक अंगारकी चतुर्थीचे व्रत केले तर त्यांना 21 संकष्ट चतुर्थी व्रताचे पुण्य प्राप्त होते. ही चतुर्थी फक्त एक दिवस नाही तर संधी आहे आपल्या आयुष्यात गणपती बाप्पांची कृपा ओढून आणण्याची. तर मित्रांनो, आज आपण अंगारकी चतुर्थीचे रहस्य, महत्त्व आणि प्रभावी उपाय जाणून घेतले. जर श्रद्धेने आणि नियमाप्रमाणे या दिवशी व्रत आणि उपाय केले तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर कृपा करतात, अडचणी दूर करतात, कर्जातून मुक्ती देतात आणि आयुष्यात सुख समृद्धी आणतात. ही माहिती तुमच्या जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या परिवारात आणि मित्रपरिवारात शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद लाभेल. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अशीच भक्तिमय शास्त्र आधारित माहिती मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका पावन विषयासह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.